नमस्कार, टीव्ही 9 मराठीमध्ये आपलं स्वागत। मी निखिला आपल्या आजच्या आखाड्यामध्ये आहे ते सिडकोचा जमीन घोटाळा, कथित जमीन घोटाळा आणि आजी माजी सीएम। अर्थात या सगळ्यामध्ये विधानसभेमध्ये आज नेमका पर्दाफाश कोणाचा झालेला आहे। आज 4 दिवस झालेले आहेत हा सगळे आरोप करून, अर्थात यामध्ये सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार या चौथ्या दिवशी आज मुख्यमंत्र्यांनी विरोधकांनी केलेले सगळे आरोप जे आहेत ते फेटाळून लावले। फेटाळून लावताना त्यांनी असा काही आक्रमक पवित्रा घेतलेला होता की या सगळ्यातली हवाच निघून गेली। 24 एकर जमीन आणि 1767 कोटींचा घोटाळा मग हवेत विरला का? हे सगळं गेलं कुठे? पाहूयात विरोधकांचे आरोप आणि मुख्यमंत्र्यांची सडेतोड उत्तरं आणि बेधडक उत्तरं। का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे। तुमच्या काळात झाली, तुमचा वरद हस्त होता का? तुमचा आशीर्वाद होता का? हम कांच के घर में नहीं रहते, याद रखना। और जो शीशे के घरों में रहते वो दूसरों पर पत्थर नहीं फेका करते। त्यामुळे मी राजीनामा देण्याचा तो प्रश्नच नाही। उलट माझ्यावर खोटे आरोप लावले म्हणून तुम्ही राजीनामा दिला पाहिजे विरोधी पक्ष नेते। हे 207-12 यांच्या काळातले हे विरोधी पक्ष नेते कोणाकोणाचे राजीनामे मागणार मग तुम्ही? सिडको प्रकरणावर मुख्यमंत्र्यांचा पलटवार। मुख्यमंत्र्यांनी विरोधकांनाच पकडलं कोंडीत। मुख्यमंत्र्यांनी मागितला विरोधकांचाच राजीनामा। सिडको प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनीच पलटवून लावला। सिडको जमीन घोटाळ्याचं मुख्यमंत्र्यांनी फक्त खंडनच नाही केलं तर विरोधकांचाच राजीनामा मागितला। मुख्यमंत्र्यांनी आपल्या आक्रमक आवेशानं विरोधकांचे दात घशात घातले। जिल्हाधिकाऱ्यानं त्यांच्या अधिकारामध्ये दिलेली आहे, सिडकोचा संबंध नाही, मुख्यमंत्र्याचा तो दुरुने संबंध नाही, महसूल मंत्र्याचाही संबंध नाही। तथापि आपण मागणी केली आहे ना, दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे। अध्यक्ष महोदय, या प्रकरणाची आणि त्यासोबत या 200 प्रकरणाची न्यायालयीन इन्क्वायरी अध्यक्ष महोदय शासन निश्चितपणे करेल। विरोधकांनी थेट मुख्यमंत्र्यांवरच गंभीर आरोप केले होते, पण विरोधकांनी केलेल्या आरोपांची मुख्यमंत्र्यांनी अक्षरशः चिरफाड केली। आघाडी सरकारने दिलेल्या अधिकारांची मुख्यमंत्र्यांनी पृथ्वीराज बाबांना आठवण करून दिली। होता का तुमचा आशीर्वाद? कारण बाबा याचं कारण आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट पृथ्वीराज बाबांवरच हल्लाबोल केला। बाबांच्या काळात या जमीन विक्री प्रकरणात काय काय घडलं याचा हिशेबच त्यांनी विधानसभेत सादर केला। एवढंच नाही तर फिल्मी डायलॉग ऐकवत विरोधकांचेच राजीनामे मागितले। मी राजीनामा देण्याचा तो प्रश्नच नाही, उलट माझ्यावर खोटे आरोप लावले म्हणून तुम्ही राजीनामा दिला पाहिजे विरोधी पक्ष नेते। सिडको भूखंडाचा हा घोटाळा 1767 कोटींचा असल्याचा आरोप करण्यात आला होता। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वरदहस्तानं 1767 कोटी रुपयांची जमीन बिल्डरला 3 कोटींमध्ये मिळाल्याचा आरोप काँग्रेसनं केला होता, पण त्याला चोख उत्तर फडणवीस यांनी दिलाय। एवढंच नाही तर 7-12चे पुरावेही सादर केले। आणि तुम्ही जो सिडकोचं सांगितलं, सिडकोचे कुठलेच रेट नसतात। इथे जे रेट आहेत ते रेडी रेकनरचे रेट आहे आणि रेडी रेकनरच्या रेट प्रमाणे ही शेत जमीन असल्यामुळे या जमिनीचा दर हा 5,30,00,000 रुपये आहे। हे 207-12 आहे, तिथलेच 200 त्यातले मी नमुना दाखल सांगतो। या 207-12 मध्ये कोयना, आणि हे सगळे आपल्या काळातले बाबा, कोयना प्रकल्पग्रस्तांना जमीन मिळाली आणि त्यांनी लगेच ती बिल्डरांना विकली। सिडको जमीन घोटाळा बाहेर काढत सरकार आणि खास करून मुख्यमंत्र्यांची कोंडी करण्याचाच प्रयत्न विरोधकांनी केला होता, पण मुख्यमंत्र्यांनी पुराव्यासह उत्तर देत विरोधकांचीच हवाच काढली। याचाच प्रत्यय दिसला तो माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रतिक्रियेमध्ये। जाहीर आरोप केलेत ना, त्यांना काय करायचं ते करा ना। मी आता मुख्यमंत्र्यांनी चौकशी करण्याची मागणी मान्य केली। आमची मागणी तीच होती की तुम्ही याची न्यायालयीन चौकशी करा, खरं निघाल बाहेर। एका दिवसात कशाचे काही कागदपत्र होतात ते माफी मागण्याचा कुठे प्रश्न आहे? सिडकोच्या जमीन घोटाळ्यानंतर आता सर्वच प्रकरणं बाहेर निघणार आहेत। यापूर्वीच्या सरकारमध्ये अशाच प्रकारे देण्यात आलेल्या 200 जमीन प्रकरणांचीही न्यायालयीन चौकशी केली जाणार आहे। त्यामुळे सिडको भूखंड घोटाळ्याच्या निमित्तानं मुख्यमंत्र्यांवर मारलेला आरोपाचा दगड आता विरोधकांनाच बसलाय। आता दूध का दूध पाणी का पाणी हे येणारा काळच ठरवेल। ब्युरो रिपोर्ट, टीव्ही 9 मराठी।
1767 कोटींचा हा घोटाळा मग हवेत विरला का? आपल्याबरोबर चर्चेत आहेत शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉक्टर नीलमताई गोरे, भाजपचे आमदार प्रवीण दरेकर, काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे, ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई आणि आरटीआय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते संतोष दौंडकर या चर्चेमध्ये आहेत. सर्व मान्यवरांचे स्वागत. चर्चेची सुरुवातच मी मुख्यमंत्र्यांच्या एका शेरोशायरीनं करणार आहे. जिनके घर शीशे के होते व दूसरों के घरों पर पत्थर फेका नहीं करते. मुख्यमंत्र्यांनी आधीच सांगितलं आमची घरं काही काचेची नाहीयेत. राजू वाघमारे, मग कोणाचं घर काचेचं आहे? कसं आहे निखिला, की ज्याला बचाव करायचा असतो तो बचाव करणाराच आक्रमकपणे बोलतो. कारण त्यालाच असं म्हणतात की बेस्ट डिफेन्स इज अ अटॅक. आणि मुख्यमंत्र्यांनी ते वेळोवेळी करून दाखवलेलं आहे. शेतकरी कर्जमाफीत पण मुख्यमंत्री त्याच आवेशात बोलले कर्जमाफी अजून झालेली नाही. आता आपण या घोटाळ्याबद्दल बोलू. कसं आहे की मुख्यमंत्र्यांना खोटं बोलताना ते बेधडकपणे बोलणारच. आपण सांगताय की त्यांनी उत्तर दिलं. अहो काय खोटं उत्तर दिलं? इकडे आमच्याकडे आत्ताच आम्ही पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये हे पुरावे आहेत. हे 2012चं लेटर आहे. हे लेटर कोणी लिहिलेलं आहे माहिती आहे का निखिला? हे लेटर सिडकोने जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेलं आहे. काय लिहिलंय या लेटरमध्ये? की 72च्या GR प्रमाणे जी गावं सिडकोमध्ये आली होती त्याच्यातली काही गावं जी आहेत ती सिडकोमध्ये वर्ग करायची राहून गेलेली आहेत. ती आपण कृपा करून वर्ग करा. आणि त्याच्यामध्ये 183 नंबर ओवे गाव हे लिहिलेलं आहे. हे लेटर कधीचं आहे? तर 20/6/2012. त्याच्यानंतरचं दुसरं लेटर मी तुम्हाला दाखवतो. ते लेटर असं आहे की ते लेटर आहे 26/8/2015चं. आता हे लेटर काय सांगते ते तुम्हाला मी सांगतो. या लेटरमध्ये जिल्हाधिकाऱ्याकडे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्धिस्ट अकॅडमी पुणे यांनी फक्त 5 हेक्टर जागा मागितली होती जिल्हाधिकाऱ्यांकडे. जिल्हाधिकाऱ्यांनी ते पत्र सिडकोकडे वर्ग केलं कारण ती जमीन म्हणजे वाघमारे तुम्हाला असं म्हणायचं की जमीन सिडकोचीच आहे. बरं, मला थोडंसं प्रवीण दरेकर यांच्याकडे जायचंय. प्रवीण दरेकर, राजू वाघमारे म्हणतात की मुख्यमंत्री खोटं बोलतात, ती जमीन सिडकोचीच आहे. निखिला 2 मिनिटं वाघमारे थोडंसं थांबा. निखिला 2 मिनिटं ऐकून घ्या. अहो तुम्ही मला अर्धवट तुम्ही बोलूच नाही दिलं तर मी पुरा कसं करू निखिला? वाघमारे खरं तर निरुपम यांची बीसी सगळ्यांनीच ऐकली आणि भाजपला तर कानात तेल घालून ऐकली. त्यामुळे थोडंसं थांबा. म्हणून दरेकरांकडे गेले. त्या ठिकाणी आपण सांगितलं की त्या ठिकाणी बेधडक आणि सडेतोड भूमिका आज राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जी विधिमंडळात मांडली ती संपूर्ण राज्यातील जनतेनं त्या ठिकाणी पाहिलेली आहे. आणि त्यामुळे मला वाटतं डोंगर फोकरून मला वाटतं त्या ठिकाणी उंदीर निघाला आणि तोडशी या ठिकाणी पडलेली आहे. आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कुठल्याही प्रकारे किती वेळा अनेक प्रकरणं आणून त्या ठिकाणी बदनाम करण्याचा प्रयत्न केला परंतु एकदाही यशस्वी झाला नाही. आणि म्हणून या राज्यात एकमेव मुख्यमंत्री यांच्या धाडसानं सांगतात की मी काचेच्या घरात राहत नाही. आणि म्हणून ज्याला कशाची भीती नाही अशा मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी जी मागणी न्यायालयीन चौकशीची होती ती या ठिकाणी तमा न बाळगता तात्काळ त्या ठिकाणी न्यायालयीन चौकशी त्या ठिकाणी थांबायला जरा धीर धरा वाघमारे. तुमचा प्रयोग फसलेला आहे आणि या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तुम्हाला कधीच अडचणीत आणता येणार नाही. त्यामुळे तशा प्रकारची न्यायालयीन चौकशी लावण्याचं काम सुद्धा या ठिकाणी केलेलं आहे. आणि सगळ्यात गंभीर गोष्ट जी प्रतिमा पृथ्वीराज चव्हाण यांची या राज्यामध्ये होती ती पण आज त्या ठिकाणी त्या ठिकाणी बुरखा फाडला गेला आहे. या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री त्या ठिकाणी असताना जी वनजमिनीची जमीन होती रूपांतरित करून नंतर याच भतीजांना विकण्याचं पापाचं काम ज्या मुख्य त्या पृथ्वीराज चव्हाणांना सभागृहात त्या ठिकाणी झालेली आहे. आणि त्यामुळे सगळ्यात एक गोष्ट दरेकरांचं पूर्ण करू द्या ना. ते तोंडावर आपटण्याचं काम आज त्या ठिकाणी झालेलं आहे.
आणि मुख्यमंत्री पुन्हा एकदा अहो, या झालं. सगळ्या आरोपांना एकच पुरून गोष्ट बोलताय. आपली पुरावे प्रतिमा कुठे आहेत? जनतेच्या मनात ठामती झालं. आता आम्ही बोलू का? वाघमारे बोला आता. बोलू का आता? नुसतं हवेत गोळीबार काय करताय. माहितीये का? कशाचं काय पुरावे नाही आणि चाललेत बीजेपीचे आरोप जेवढे करायला. प्रवक्ते येतात अरे विधिमंडळात उघडे तेवढे बोलणार. मंत्रीपदासाठी विधिमंडळात आज तुमचे मुख्यमंत्र्यांचं 200 गुणगान गातात. 200 भूखंडाचं आता हे जे येईलच. पत्र आम्ही तुम्हाला दाखवतोय, अहो जरा अरे ऐकून विषय बोला, निखिला, विषय. ऐकून आम्हाला घ्यायला गरज शिका. नाही, त्यांना विषय सांगा. बोला, विषयावर एवढं रागावू बोला. नका. ऐकून घ्या, ऐकून घ्या. अहो दरेकरजी ऐकून घ्या. तुम्ही बघा तुम्हाला मिळतं हा का? जो आम्हाला पुरावा मिळतं. आहे, दरेकर, असं कसं चालेल? याच्यामध्ये त्यांना काय- बोलू द्या तुम्ही. अहो याच्यामध्ये बोलून द्या. हे काय अहो, चाललंय? याच्यामध्ये पुरा- ठीक आहे, शाउटिंग ब्रिगेड आहे का इथे? अहो राजू वाघमारे बोला. निखिला त्यांचा राजू वाघमारे मुद्द्यावरच तुम्ही बोला. पुरावा बघा काय आहे. वकिली नका करू. अहो मुद्द्यावरच बोलतोय. मुद्द्यावर बोला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्धिस्ट अकॅडमीनी 5 हेक्टर जागा मागितली होती. कोणाकडे मागितली होती? 183/0 मध्ये बोललात मगाशी ते. जिल्हाधिकाऱ्यांकडे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकार ऐका ना, जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारात जर ती जमीन असती तर जिल्हाधिकाऱ्यांनी सिडकोकडे पत्र पाठवलं असतं का की या जमिनीचं काय करायचं ते तुम्ही ठरवा. राजू आणि वाघमारे. सिडकोनी जिल्हाधिकाऱ्यांना काय सांगितलं? राजू वाघमारे अहो, एवढे ऐकून सगळे घ्यावं पुरावे निखिला. राजू वाघमारे सगळे सिडकोने पुरावे काय तुमच्याकडे सांगितलं? आहेत. अहो, ऐकून. राजू वाघमारे अहो, ऐकून घ्या. ऐकून घ्या तुमच्याकडे जर निखिला, सगळे तुम्ही बोलूच पुरावे देत नाही. आहेत तर तुम्ही अहो कोर्टात का तुम्ही जात बोलून नाही? तर अहो तुम्ही भाजपच अहो, गेले कोर्टामध्ये तुमच्या अहो, विरोधात. मग पूर्ण तुम्ही तर कोर्टात करू का द्या नाही जात? निखिला. अहो आम्ही आता सोडू काय हे? तुम्ही बोलूच देत नाही आम्हाला. याचा अर्थ काय? मला पूर्ण पण करू देत नाही तुम्ही. राजू वाघमारे आमचं बोला. साधं स्पष्ट मत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अहो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जमीन मागितलेली ती जमीन यांनी दिली नाही. सिडकोनी काय सांगितलं जिल्हाधिकाऱ्यांना की ही जमीन आमची आहे, कोणाला पण ती कोणत्याही संस्थेला वर्ग करू नये असं सांगितलं. आणि अशी 2 संस्थांनी जमीन मागितली. 2 संस्थांना सिडकोनी सांगितलं ही जमीन कोणालाही देता येणार नाही. मग तुम्ही सांगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने मागितलेली जमीन तुम्ही देता येत नाही सिडको सांगते. बरं. आणि मग ही 24 एकर जमीन विकायला परवानगी कशी देते? ऑब्जेक्शन का नाही घेत? आणि जिल्हाधिकाऱ्याची जमीन आहे तर तो सिडकोला कशाला विचारतोय की या जमिनीचा आम्ही काय करू ते? बरं. हे पुरावे आहेत. बरं, वाघमारे मुख्यमंत्री झालं? बेधडक खोटं बोलत असतील बरं. तर त्याला काय करणार आम्ही? बरं राजू वाघमारे झालं हे आता. खोटं बोलण्याचं आहे. आणि आम्ही कोर्टात चाललोय. आमची PIL टाकलेली आहे. आम्ही तयारी बरं, थांबा आता त्याच्या. थोडंसं. राजू असं वाघमारे काय थांबा. करताय प्रवीण तुम्ही? दरेकर मी तुमच्याकडे येते. तुमच्या बाजूलाच नीलमताई बसलेले आहेत. नीलमताई, मुख्यमंत्री आज स्वच्छ होऊन जनतेच्या समोर आले का? मला असं वाटतं की त्यांनी सडेतोड स्वतःचं प्रतिपादन केलेलं आहे. आणि मुद्दा असा आहे, आता आपणही सर्व राजकारणात आहोत. जेव्हा स्वतःला पटत नाही ना त्यावेळेला दुसऱ्याचा अभ्यास नाही असं बोलायची अशी एक पद्धत झाली आहे. हे पहा, सगळ्या जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी वेगवेगळे प्रकल्पग्रस्त आहेत. मग त्याच्यात साताऱ्यामध्ये आहेत, सांगलीमध्ये आहेत, पुण्यात आहेत, रायगडमध्ये आहेत. अशा वेळेला जेव्हा जमीन सरकार त्यांना देतं प्रकल्पग्रस्तांना, उदाहरणग्रस्तांना, तेव्हा त्यांना दिलेल्या जमिनी ज्या आहे तो त्यांना विकण्याचा अधिकार आहे ना. मुळामध्ये एक लक्षात घ्या तुम्ही की घरं सुद्धा लोक जेव्हा SRA देतो आपण त्यांना, त्यावेळेला ते दुसऱ्याच्या नावावर करून मुखत्यारपत्र निघून जातात काही वेळेला. तर त्याच्यामध्ये ते योग्य नाही आहे. त्यांनाच त्याचा लाभ व्हावा, चरितार्थ चालावा म्हणून ती घरं दिलेली आहेत किंवा जमीन दिलेली आहे. हे जरी खरं असलं तरी सुद्धा मला 2 प्रश्न साधे आहेत निखिला याच्यामध्ये. आणि आता न्यायालयीन चौकशी तर जाहीर झालेली आहे म्हटल्यावरती त्यातूनही सगळे समोर येतील, ते पुरावे तिथे मांडले जातील. परंतु मुळामध्ये हा जो कोण चाचा भतीजा जो माटूस बोलतायत की त्यांनी ते विकत घेतले वगैरे, तर मी तर असं म्हणणार आहे सरकारला की सगळ्या टर्म्स ऑफ रेफरन्स ज्यावेळेला करार न्यायालयीन चौकशीच्या, तर या भतीजा बिल्डरने याच्या पूर्वी कुठल्या कुठल्या लोकांच्याकडून काय परमिशन घेतल्यानं या सगळं घेतलं पाहिजे त्या टर्म्स ऑफ रेफरन्समध्ये. कारण आज अशी परिस्थिती आहे की मंत्री बदललेले आहेत परंतु मुख्यमंत्री स्वतः अत्यंत निपक्षपाती आणि सडेतोडपणे भूमिका म्हणतात. काही बाबतीत आम्हाला त्यांचं पटत नाही. पण या प्रकरणामध्ये एक जो कळीचा मुद्दा असा आहे की अधिवेशनाच्या 2 दिवस अगोदर
आज अधिवेशनामध्ये बघा तुम्ही बोंडअळी आहे, शेतकरी आत्महत्या आहे, मुंबईमधलं विमान पडल्याचा विषय आहे, ठिकठिकाणी लोकांचे पीक कर्जाचे विषय आहेत. त्याच्याबरोबर दिल्लीहून माणूस बोलवून यांचा कोण पक्षाचा त्यांच्या पक्षांतर्गत प्रश्न असला तरी हे फार मोठा एक अफला आपण बाहेर आणलाय असं सगळं करतायत. तर मला तर असं वाटतं की काही वेळेला हे नेहमीच षडयंत्र असतं की असं काहीतरी करून अधिवेशनाच्या तोंडावरती सगळ्या बारीक बारीक वाटणाऱ्या आपण जनतेच्या दृष्टीने ज्वलंत प्रश्नांवरून इश्यू डायव्हर्ट करायचा आणि सगळं जे काही सत्ता संघर्ष आहे तो मुख्यमंत्री विरुद्ध हे संजय निरुपम किंवा त्यांचे नेते मंडळी यांच्या पुरता मर्यादित आहे असं स्वतःच्या पक्षश्रेष्ठींना दाखवण्याचा यांचा केविलवाणा प्रयत्न आहे असं मला वाटतं. आणि शेवटी मी एक वाक्य सांगणार आहे, हे पण न्याय मुख्यमंत्री स्वच्छ आहेत असं त्यांनी स्वतः प्रतिपादन केलंय. अरे हे काय त्याच्या आधीच तुला एवढी घाई करतो, त्याच्या आधीच तुला कसली घाई करतो? बीजेपीच्या प्रवक्त्या आहेत, कोणाला काय विकलं माझं एक प्रश्न वाक्य त्याचा नाही. आमच्या मुख्यमंत्री ते स्वतः तुला घाई होते का? जे म्हणत होते ते चुकीचं तुम्ही नीलमताई बोला. तुम्ही चुकीच्या ठिकाणी बोलत असताना दुसरा बोलायला तुमचं स्वतःचं सूत्रसंचालन सुधारा आधी निघेला तुम्ही. नीलमताई आम्ही योग्य मुद्दा मांडतोय आणि योग्य प्रश्नही विचारतो. तुम्हाला मी बरोबर वेळ दिलेला आहे इथे बोलायला. तुमच्या मुद्द्यावर राजू वाघमारे म्हणत होते, तुम्ही जे म्हटलं की विरोधकांनी षडयंत्र रचलेलं आहे हे त्यांचं षडयंत्र आहे, त्याला राजू वाघमारे उत्तर देणारच तुम्हाला याचं. तुम्हाला पूर्ण वेळ दिलेला आहे नीलमताईंनी पूर्ण बोलण्यासाठी. त्याच्यात मुद्दा मांडायचा होता. राजू वाघमारेला उत्तर आम्हाला देऊ द्या ना. दरेकर बोला. मगाशी राजू वाघमारे त्या ठिकाणी म्हणाले आता चर्चा कुठल्या विषयावर आहे? चर्चा विषयावर आहे आणि ते आंबेडकरांसाठी त्या ठिकाणी जागे लोकांची बाजू मांडायची, राजकारण करतायत. अरे कधीतरी त्या ठिकाणी अशा प्रकारचं राजकारण. दरेकर बोला. खरं तर एकेकाने जर बोलले तरच लोकांना कळेल तुम्ही काय बोलताय ते आणि प्रत्येकाला योग्य वेळ मिळणार आहे. दरेकर बोला. नाही राजकारण कुठे आता या विषयामध्ये निखिला या विषयामध्ये त्यांच्या हातात काय लागत नाही म्हणून कुठल्या संस्थेचं त्या ठिकाणी भूखंड मागितला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी भूखंड दिला नाही. कुठून कशावर चाललाय तुम्ही? बोला ना मेरिटवर या विषयावर. या ठिकाणी क्लिअर कट 1973 साली GR निघाल्यानंतर प्रकल्पग्रस्तांना त्या ठिकाणी अशा प्रकारच्या जमिनी द्यायचं असं धोरण आहे. त्यानंतर यामध्ये टाळाटाळ होते की काय म्हणून त्या ठिकाणी 91 साली कोर्टाने स्पष्ट आदेश दिले. इतकंच नव्हे तर कंटेम्प्ट झाल्यानंतर रेव्हेन्यू सेक्रेटरीवर ताशेरे त्या ठिकाणी ओढलेले आहेत आणि त्याच्यामुळे काही वेगळा प्रकार केलाय. 200 प्रकरणांचं राजू वाघमारे बोला ना. तुमच्या त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या सत्तेच्या काळात झालेल्या गोष्टी अशा मेरिट बोलू का? वाघमारे थांबा थोडं. मेरिट बोलू का? ही जमीन आहे सिडकोची जमीन जिल्हाधिकारी तुमचा मुद्दा पूर्ण झाला असेल अशी आशा करते मी. एक छोटासा 30 सेकंदाचा ब्रेक आहे. हा ब्रेक घेऊन आपण लगेच याच मुद्द्यावर परत येऊया. पुन्हा एकदा स्वागत. सगळे गेस्ट आपल्या बरोबर आहेत. वाघमारे मी तुमच्याकडे येते पुन्हा एकदा. दौंडकर आपल्या बरोबर आहेत. दौंडकर, तुम्ही आरटीआय अंतर्गत ही सगळी माहिती मागवली होती. मुख्यमंत्र्यांनी दिलेलं स्पष्टीकरण आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे आरोप, किती डिफरन्स आहे या सगळ्यामध्ये? याच्यामध्ये असं आहे की ज्या वेळेला जमीन जेव्हा दिली जाते पुनर्वसनाला, कोयना डॅम मधले जे शेतकरी होते त्यांना ती जमीन दिली जाते. ज्या वेळेला जमीन दिली जाते तर जमीन देताना बघितलं जातं की प्रथम ती शासनाच्या अंतर्गत असेल जमीन तरच ती पुनर्वसनामध्ये दिली जाते. ती कुठल्याही संस्थेची किंवा कुठल्याही बाबतीत असेल ती जमीन दिली जात नाही. म्हणजे ज्या वेळेला 7/12चा उतारा त्याचे गट नंबर हे महसूलच्या रेव्हेन्यूच्या रेकॉर्डवर असले असतात आणि ते स्थानिक तिकडच्या जिल्हा अधिकाऱ्यांकडे ते अधिकार असतो. त्यानंतर तो दिला जातो की जेव्हा मागणी होते किंवा डॅममध्ये जी काही लोक होती त्यांना ती प्राप्त झालेली जमीन आहे आणि ती जेव्हा प्राप्त जमीन त्यांना दिली जाते त्याच्यामध्ये त्यांच्याकडनं एक ॲफिडेविट घेतलं जातं की
किमान ही जमीन जी आहे ती तुमची विस्थापित जमीन आहे, ती तुम्हाला नंतर देता येत नाही, म्हणजे विकता येत नाही. त्याच्यामध्ये काही कालावधी एक मुदत असते. पण भविष्यात नंतर अशा गोष्टी होत गेल्या की कायदेही थोडे बदलत गेले. त्याच्यानंतर जमिनी विकण्याचे वगैरे अधिकार वगैरे या गोष्टी निर्माण झाल्या. त्यामुळे बेसिक आता त्या जमिनीचं आजच्या रेडी प्रकरणी कसं विक्रीमध्ये जो भाव आहे त्या विक्री भावामध्ये त्यांनी केलेल्या खरेदी विक्री, त्याच्यानंतर आजच्या काळात जर त्या जमिनीला भाव आला असेल, कारण आता जमिनीला भाव नक्कीच येणार, कारण नवी मुंबईमध्ये एअरपोर्ट होत असल्या कारणाने आजच्या या म्हणजे झालेलं सत्ताधारी आणि आजचे सत्ताधारी या सगळ्यांची नजर इकडे नवी मुंबईचं जे एअरपोर्ट आहे त्या अनुषंगाने तिकडचे भाव आता खूप वाढले गेले आहेत. म्हणजे उल्वेसारखी जागा असतील. माझा थेट प्रश्न आहे, यामध्ये घोटाळा झाला असं तुम्हाला वाटतं का? नक्कीच, कारण प्रश्न असा आहे थोडासा की या जर जमिनी त्या 8 शेतकऱ्यांच्या होत्या, त्या जमिनी गेल्या आणि एवढ्या मोठ्या एकाच बिल्डरला ते कसे मिळतात, एकाच बिल्डरला कशा मिळतात? आपण जाणार आहोत यासाठी दरेकरांकडे. हेमंत देसाई बोलताय. पहिला मुद्दा म्हणजे काचेचं घर, हे जे शब्दप्रयोग आहे ते काचेचं घर जे असेल तर सगळेच काचेच्या घरात आहे. तुम्ही लक्षात घ्या की बोफोर्स घोटाळा मोठे आरोप झाले. मला असं वाटतं की त्यामध्ये नक्कीच आरोपात तथ्य होतं, पण सिद्ध होऊ शकलं नाही. तेव्हा कोणी आरोप केलेले होते? किंवा अनेक प्रकरणे जे आहे इंदिरा गांधींच्या आणि राजीव गांधींच्या काळात, अगदी 2Gचं प्रकरण जे आहे, 2Gच्या प्रकरणामध्ये काही सिद्ध होऊ शकलं नाही. मग कोणी आरोप केले होते ते? मुख्यमंत्री मोठ्या तोंडाने हे सांगतायत. याच्यामध्ये मुख्यमंत्री आणि काँग्रेस आणि भाजपा हा महत्वाचा मुद्दा नाही. भूसंपादन विधेयक कशासाठी आलेलं होतं? शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आलेलं होतं. हा जो तांत्रिक मुद्दा आहे ना की सिडकोची जमीन आहे का जिल्हाधिकारी, हा महत्वाचा मुद्दा नाहीये. माझ्या मते शेतकऱ्यांना जो भाव मिळाला तो कमी मिळाला. त्याच्या अनेक पट भाव बिल्डरनी भाव घेऊन बिल्डरनी फायदा मिळवला, याचा फायदा उकळला. हा कसा उकळला? मुख्यमंत्री काय म्हणतायत की आम्ही आमच्यावरती आरोप केले तर आम्ही तुमचंही काढू. म्हणजे न्यायालयीन चौकशी होणार आहे. पण आता न्यायालयीन चौकशी झाली तर याचा अर्थ नारायण राणेंना त्यांनी अनेकदा गप्प बसवलं होतं विधिमंडळामध्ये की तुमची सगळी कुंडली आमच्याकडे आहे. म्हणजे तुमची एकमेकाच्या कुंडल्या दाखवायच्या याच्यामध्ये, आणि पुढे चौकशी काही होणार नाही आणि संपूर्ण सेटलमेंट होईल असा याच्यामध्ये आपल्याला संशय. दुसरी गोष्ट महत्वाचा मुद्दा सांगायचा, एकनाथ खडसेंनी स्वतः पृथ्वीराज चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळी अनेक प्रकरणं त्यांनी त्यांच्याकडे दिलेली होती. राज्यपालांना शेवटी ते भेटले, काहीही झालं नाही. ती प्रकरण म्हणजे सुभाष गाईंचं प्रकरण असेल, रामोशी वतनाची जमीन असेल, नाना चौकातला मोठा घोटाळा असेल, हिरानंदानी घोटाळा असेल, काहीही झालं नाही असं त्यांचं म्हणणं होतं. पण मुख्यमंत्र्यांनी हे आरोप केले होते. मुख्यमंत्र्यांनी 4 वर्षामध्ये जे आरोप विरोधी पक्षात असताना केले त्याचं काय केलं त्यांनी काही केलं नाही. म्हणजे तुम्ही विरोधी पक्षांना गप्प बसवण्यासाठी या सगळ्या मुद्द्यांचा उपयोग करताय. आपण प्रवीण दरेकरांकडे जाऊयात. प्रवीण दरेकर, सरकार ज्या वेळेला अशा प्रकारचं स्पष्टीकरण देतं त्यावेळेला ऑन पेपर सगळं काही योग्य असतं आणि ते दिसतं, मात्र तुमची टॅगलाईनच आहे की साफ नियत आणि सही विकास. मग यामध्ये साफ नियत नको का? 100% साफ नियत असायलाच पाहिजे. आणि मला वाटतं मुख्यमंत्री मोठ्या तोंडानं बोलण्याचा अधिकार त्यांना त्या ठिकाणी आहे. कारण या राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर 3-3.5 वर्षाच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी आरोप या ठिकाणी सिद्ध किंवा त्या ठिकाणी बोलून प्रूव्ह करू शकले नाहीत. आणि मग 4 वर्षाच्या प्रतिमेमध्ये आता कसं होणार या पोटी काहीतरी आपल्या हातात मिळालं म्हणून त्या ठिकाणी त्याचा इश्यू करण्याचा प्रयत्न हा विरोधी पक्षाने या ठिकाणी केलाय. मगाशी जे हेमंत देसाई म्हणाले त्याच्याशी मी सहमत आहे. बिल्डरांना कशी जमीन दिली, काय झालं, गैरव्यवहार झालाय काय? होय, जर झाला असेल तर त्याच्यापासून मुख्यमंत्री लांब गेले का? मुख्यमंत्री चौकशी करत नाही म्हणाले का? मुख्यमंत्री पाठीशी घालतोय म्हणाले का? जी पृथ्वीराज चव्हाणांनी मागणी केली की न्यायालयीन चौकशी उद्या अधिकाऱ्यांच्या मार्फत पण नाही केली, नाहीतर संधी अधिकारी तुमचाच आहे बोलला असतात. न्याय व्यवस्थेवर तर आपला विश्वास आहे. त्याच्यामुळे न्यायालयीन चौकशी त्या ठिकाणी होईल आणि अशा अशा न्यायालयीन चौकशीचं पुढे काय होतं हे आपल्याला सगळ्यांनाच माहितीये. अजूनही आदर्श घोटाळ्याचं काय सुरू आहे ते सुद्धा आपण पाहतो आणि त्यामुळे अशा सगळ्या चौकशांना नेमकं काही अर्थ असतो का? मुळात म्हणजे आणखी एक मोठा युटर्न जो आहे तो या सगळ्या प्रकरणामध्ये आलेला आहे. तो देखील घेऊन आम्ही आपल्या समोर येतो. एक 60 सेकंदाचा ब्रेक आहे, तो घेऊन आपण लगेच परत येऊया.
सिडको जमीन घोटाळा प्रकरणामध्ये आणखी एक ट्विस्ट आलेलं आहे. या सगळ्यामध्ये जे प्रकल्पग्रस्त शेतकरी आहेत, ज्या मुसळे जे आहेत, ज्यांनी याचं सगळ्याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे, त्यांनी मात्र आता युटर्न घेतलेलं आहे. या जमीन प्रकरणाशी मुख्यमंत्र्यांचा काहीही संबंध नाही. जशी बिल्डरला जमीन भेटली तशीच ती आम्हाला भेटावी अशी मागणी सुनील मुसळे यांनी केली आणि या सगळ्यातून त्यांनी युटर्न घेतलेला आहे. तसंच आपल्याला सुरुवातीला त्यांनी या सगळ्यात आपल्याला दबाव टाकून आपल्याला हॉटेलवर नेऊन सह्या घेण्यात आल्या असा आरोप केला होता जेव्हा आम्ही त्यांना फोन लाईनवर घेतलं होतं. आता मात्र ते म्हणतायत की असं काही घडलंच नाही, आपण स्वखुशीनं स्वइच्छेनं या सगळा व्यवहार केलेला आहे, त्यावर स्वाक्षरी केलेली आहे. काही कमजोर शेतकऱ्यांना धरून आणि एजंट मार्फत त्यांचा उपयोग करून 8 शेतकऱ्यांना 2 दिवस ऋषीवन हॉटेल खोपोली या ठिकाणी त्यांना घेऊन पोलिसांचा आणि गुंडांचा वापर करून त्यांच्याकडून जी जमीन हस्तगत करण्यात आली आणि मनीष मधू बटिजा आणि संजय नारायण भालेराव या बिल्डरांनी एकूण 9.82 हेक्टर जमीन लाटली. मुख्यमंत्र्यांचा ह्याच्यामध्ये संबंध नाही. मागे घेतला लाड साहेबांचा, त्यांचा पण संबंध नाही. आमचा फक्त संबंध कसं, बिल्डरांना जागा तिथं भेटली आणि आम्हाला भेटली नाही. मग आम्ही आमच्या हक्कासाठी मानतोय, जशी त्यांना जागा भेटली तशी आम्हाला भेटावी, एवढंच आमचा ह्याच्यामध्ये उद्देश. थेट आपण दरेकरांकडे जाणार आहोत. प्रवीण दरेकर, इथे आत्ता सुनील मुसळे यांचे हे 2 बाईट आपण ऐकले. यामध्ये त्यांचा पहिला बाईट आणि त्यानंतरचा त्यांचा युटर्न. अशा सगळ्या प्रकरणामध्ये नेहमीच बिल्डर किंवा इतर कोणाकडूनही अशा प्रकारचा दबाव येतो. सुप्रीम कोर्टानेही म्हटलंय की ज्या वेळेला साक्षीदार आपली साक्ष फिरवतो त्याच्यावर कोणाचा तरी दबाव हा असतोच. या सगळ्यांवर पुन्हा एकदा दबाव नाही, हे कसं मानायचं? नाही, आपण बघाल की पहिलं स्टेटमेंट त्यांनीच दिलं होतं आणि आता स्वतः मुसळेंनी सांगितलं की राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा या ठिकाणी कसल्याही प्रकारचा संबंध नाही आणि त्या उपर त्यांनी दबावाखाली आणि आमिष दाखवून तशा प्रकारची स्टेटमेंट घेतल्याचं स्वतः मुसळेंनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे यांची एक अशा प्रकारची प्रकरणं पोलखोल त्या ठिकाणी उघड होत आहे. म्हणजे या आपल्या आरोपाला पुष्टी मिळावी म्हणून जे काही पडद्यामागे प्रयोग यांचे सुरू आहेत ते एक आता प्रयोग या ठिकाणी लोकांच्या समोर त्या ठिकाणी येणार आहे आणि त्यामुळे मुसळेंनी आता सांगितल्यामुळे या विषयाची सत्यता या ठिकाणी. बरं दरेकर, मुद्दा कळला तुमचा. पडद्यामागे कोण वळवळत आहे? राजू वाघमारे. निखिला, कसं आहे बघा निखिला, मुसळेंनी तुमच्या चॅनलवर स्वतःहून ती मुलाखत दिली होती, त्याच्यामुळे त्यांच्यावर कोणी दबाव आणायचा प्रश्न नव्हता पहिल्या साक्षीमध्ये. आता ही दुसरी साक्ष ज्यावेळी त्यांनी बदलली तर नक्कीच कोणाच्या विरोधात ती अगोदरची साक्ष होती त्यांचाच दबाव त्यांच्यावर आला असणार, हे तेवढंच खरं आहे. प्रश्न इकडे जो घोटाळ्याचा झालेला आहे निखिला, त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे पहिला केला तो दबाव नाही, नंतर झाला तो दबाव. राजू वाघमारे सोयीचं मस्त बोलतात. ऐका, अहो मला बोलू द्या, तुमची परिस्थिती समजू शकतो मी प्रवीणजी, मला बोलू द्या. एक मिनिट. घोटाळा जो आहे ना निखिला, ऐका, घोटाळा जो आहे ना याचा अर्थ असा आहे, मी जे पेपर्स तुम्हाला दाखवले त्या पेपर्स मध्ये असं आहे की संस्थेने जमीन मागितली त्यावेळी सिडकोने ऑब्जेक्शन घेऊन स्पष्ट सांगितलं की या जमिनीवर राजू वाघमारे घोटाळा कोणी केला? मुख्यमंत्र्यांनी केला. घेऊ नका. राजू वाघमारे घोटाळा मुख्यमंत्र्यांनी केला, महसूल केला. अहो मी येतो ना तिकडे, मुख्यमंत्री डायरेक्ट अहो ऐकून, तुम्ही ऐकूनच घेत नाही. ऐकून घ्या. अहो ऐकून, निखिला अहो त्या दरेकरांना सांगा जरा शांत राहा, ते घाबरले. प्रश्न असा आहे की अहो ऐका, सिडकोचं पॅरेंट मिनिस्ट्री कोणाची आहे? नगर विकास खातं कोणाकडे आहे? मुख्यमंत्र्यांकडे. तर मुख्यमंत्र्यांचा सिडकोच्या जमिनी देण्याबाबतचा समावेश होतो की नाही? तर होतो. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांचा अदृश्य हात याच्या पाठीमागे असावा अशी आमची मागणी आहे. कारण तो आहेच. कारण सिडकोची जमीन मुख्यमंत्र्यांना विचारल्याशिवाय 24 एकर जमीन देता येणार कशी? हा मोठा सवाल आहे. $1 क्वेश्चन. अरे बोलू दे ना, आता निलमताई बोलताय, बोलल्यावर थांबायला पाहिजे त्यांनी ना.
नाही, निखिल असं एक माणूस बोलत राहिला तर कसं थांबलोय आम्ही बोलणार? थांबलोय मला प्रवीणजी पहिली गोष्ट थांबलोय वाघमारे थोडंसं थांबा. थांबा. तुम्हाला वाघमारे आणि दरेकर दोघांशी डिटेल बोलायचं असेल ना मी तर ताईंसोबत- माझी काही हरकत नाहीये त्याला, त्या दोन पक्षांनाच फक्त बोलू द्यायचं असेल तर मी एवढंच आपल्याला सांगेन की साक्षीदार ज्यावेळेला वेगवेगळी प्रतिपादन करतात तर त्यावेळेला न्यायालयासमोर याबद्दलचं स्वच्छ प्रतिपादन सुरक्षितपणे ते करू शकतात, काय त्यांच्या मनात आहे ते. दुसरी अशी शक्यता असते की साक्षीदार ज्यावेळेला बदलतो भूमिका तर आधी त्यांना काहीतरी वेगळं वाटत असतं, ते काय बोलतात परत परत की आम्हाला मिळाली नाही पण बिल्डरला मिळाली. दुसरं, मगापासून राजू वाघमारे म्हणतात की आंबेडकर इन्स्टिट्यूटसाठी जागा पाहिजे होती. पहिली जी सुरजेवाला आणखीन ती जी पहिली पत्रकार परिषद झाली ती पण आम्ही डिटेल ऐकलेली आहे. त्याच्यामध्ये असं आहे, एखाद्या इन्स्टिट्यूटनी जागा मागितली तर ती त्यांना ते म्हणतील तिथेच दिली पाहिजे, असा काही नियम करता येत नाही ना. त्यांना दुसरीकडे जागा देता येईल मेरिट्सवरती अवलंबून. असं आम्ही पण म्हणत आजकाल नाही. एनजीओना सुद्धा दिल्या जमिनी असं आम्ही पण त्याच्यासाठी म्हणत सुद्धा नाही. वेगवेगळ्या पद्धतीची आरक्षण असतात, काही ठिकाणी पैसे आम्ही घेतले असं जातात. म्हणत पूर्ण नाही. होऊ दे वाघमारे. वाघमारे, हे थांबा. निखिला अहो, तूच ऐका त्यांना जरा. फ्री हँड का बरं देतेस असं मध्ये ओरडायला? बरोबर नाहीये हे सगळं जे आहे ते. तर म्हणून मला निखिल याच्यात एवढं सांगायचं की मी पाहिजे तर ट्विट करते शो आता, तू दोघांचं चालू दे सगळं जे चाललंय ते. परंतु मला तुम्ही बोलावलं, मी आभारी आहे आपली त्याबद्दल. पण आमचं हेच म्हणणं आहे की न्यायालयीन चौकशीला एक मुदत ठेवा याची जी आहे ती. बरोबर. आणि दुसरं, न्यायालयीन चौकशी सभागृहात जरी मागितली असती त्यांनी तरी मुख्यमंत्र्यांनी दिली असती. आता अधिवेशन चालू द्या हे आमचं सांगणं आहे काँग्रेस आणि एनसीपीला. रोज जनतेचा पैसा आणि वेळ वाया घालवू नका. अनेक लक्षवेधी आणि अनेक प्रश्न आमचे प्रलंबित आहेत. या दृष्टिकोनातून राजू वाघमारे आता जाहीर करावं की न्यायालयीन चौकशी झालेली आहे, उद्यापासून रोज 8 तास कामकाज चालवू आम्ही, हे त्यांनी जाहीर केलं पाहिजे महाराष्ट्राच्या जनतेसमोर TV9च्या माध्यमातून. नाही तर रोज जनतेचा वेळ वाया घालवून काहीतरी फुकाची लढाई केल्यासारखं नाटक करू नका. बोला विकास लवांडे, बोला. राजू वाघमारे, मी येते तुमच्याकडे. खरं तर जे काय वाद प्रतिवाद सिडको जमिनीच्या संदर्भामध्ये सुरू आहे, असे वाद प्रतिवाद पूर्वी झालेले आहेत. जे मुख्यमंत्री पूर्वी विरोधी पक्ष नेते पदावरून काम करत होते त्यावेळेस त्यांनी जे बेसुमार आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांवर, नेत्यांवर केले गेले, त्यातला एकही आरोप अद्यापर्यंत ते सिद्ध करू शकलेले नाहीत. आणि आतापर्यंत कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्ष नेत्याला राजीनाम्याची मागणी केल्याचे कधी कुणाला आठवत नसेल. आता जे काय भाजपचे प्रवक्ते मुद्दे मांडतायत किंवा मुख्यमंत्र्यांनी जो काय खुलासा दिला त्याच्यामध्ये एक गोष्ट स्वागतार्ह आहे की न्यायालयीन चौकशीचं जे काही सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या त्याची तातडीने व्हावी, खरं तर कालमर्यादा ठरावी. कारण आतापर्यंत 4 वर्षामध्ये जवळपास 22 मंत्र्यांच्यावर वेगवेगळे महत्वाचे आरोप झाले, त्याचे विधिमंडळामध्ये पुरावे सादर केले गेले. एकाही मंत्र्यांचा आरोप चौकशी केली गेली नाही, उलट क्लीन चिट दिली गेली. या प्रकरणामध्ये सुद्धा मुख्यमंत्री आपली नैतिक जबाबदारी टाळू शकत नाहीत. कारण असं की याच्यामध्ये आरोपी मुख्यमंत्रीच आहेत, वकीलही मुख्यमंत्रीच आहेत आणि न्यायाधीश पण मुख्यमंत्रीच झालेत. आणि मग विरोधी पक्षाचं काहीतरी सांगायचं, मागचं काढायचं, काळं कोळसं काढायचं आणि सांगायचं आणि ब्लॅकमेल करायचं, कुठं आबरू नुकसानीचे दावे दाखल करायचं, धमकी द्यायची. अशा पद्धतीने स्वतःवरचा आरोप आपल्याला कधी टाळता येत नसतो. निलमताई ज्या म्हणतायत की विरोधी पक्ष म्हणून आता काँग्रेस राष्ट्रवादीने सभागृहाचा वेळ घालवणे, निलमताई तुम्हाला जर खरंच एवढी चिंता वाटते वेळेची तर यापूर्वी तुम्ही 5 वर्ष मागच्या काळामध्ये काय काय केलं व किती सभागृहाचा वेळ वाया घालवला जरा याचा आढावा घ्या, किंवा संसदेमधला सुद्धा आढावा घ्या. आणि शिवसेना नेमकी सभागृहामध्ये विरोधी पक्षात आहे का सत्तेत आहे हे शिवसेनेला अद्यापपर्यंत खरंच कळलंय का नाही शंका येते. कारण तुम्ही बाहेर एक बोलता, सामनामध्ये तुमचं मुखपत्रामध्ये अग्रलेख तुम्ही वेगळा लिहिता आणि प्रवक्ते म्हणून तुम्ही इथं वेगळं बोलता. नेमका तुमचा रोल तुम्हाला कधी अजून फिक्स करता आलेला नाही. हा जो घोटाळा आहे हा घोटाळा फार महत्वाचा आहे, मोठा घोटाळा आहे. याच्यामध्ये न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे, हे ह्या ठिकाणी महत्वाचं आहे. परंतु याला काल मर्यादा पाहिजे. कारण 4 वर्षामध्ये अगदी कोरेगाव भीमाची दंगल सुद्धा न्यायिक चौकशीची घोषणा केली, अजूनपर्यंत त्याची काही प्रक्रिया पुढे गेलेली नाही. अशा अनेक उदाहरणं देता येतील की एकाही मंत्र्याच्या आरोपाची चौकशी या मुख्यमंत्र्यांनी केलेली नाही. हे क्लीन चिट देण्यामध्ये माहीर आहेत. बोलबच्चनगिरी करून त्यांची सभागृहातली भाषा सुद्धा, देहबोली सुद्धा सांगत होती, अस्वस्थता त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती. विरोधी पक्षांना ब्लॅकमेल करून तुम्ही तुमचा स्वतःवरचा आरोप टाळू शकत नाही, हे मला नम्रपणे सांगायचं. आणि हा घोटाळा ज्यावेळी बाहेर निघेल त्यावेळेस दूध का दूध पाणी का पाणी निघणार आहे. ते प्रसाद लाड असतील, तो भतीजा बिल्डर असतील, सगळं बाहेर निघेल. आणि एक मुद्दा राहिला, निखिलाजी, एक मुद्दा राहिला की जे काय मुसळे आहेत, मुसळेंनी जे काय केलंय. बोला बोला याच्यामध्ये लवांडे, बोला अगदी थोडक्यात, मुद्दा पूर्ण करा.
हा मुसळे जे आहेत, मुसळ्यांनी जे काय सुरुवातीला सांगितलं आणि नंतर ते 24 तासामध्ये पलटी मारतायत. कधी साक्षीदार फुटण्याच्या 2 पद्धती असतात. इथं दबावाखाली साक्षीदार फुटतो किंवा मोठं आमिष दाखवलं गेलं असेल. मुसळे हे कोण आहेत त्यांची चौकशी सुद्धा झाली पाहिजे असं माझं मत आहे. जर 24 तासात ते इतका बदल करत असतील तर दबावाखाली बदल केला का आमिषापोटी बदल केला गेला हे मुसळ्यांच्याकडनं कळलं पाहिजे. आणि 8च लोकांना का जमीन दिली गेली जाते? कारण तिथं शेकडो लोक तिथं प्रकल्पग्रस्त आहेत. बाकीच्यांना का दिली गेली नाही? अनेक लोकांचे तिथं अर्ज पेंडिंग आहेत. मग जिल्हाधिकाऱ्यांच्यावर नेमकं नियंत्रण कोणाचं आहे? सिडकोवर नियंत्रण कोणाचं? ह्या सगळ्या गोष्टीचा आपण खुलासा जर केला तर निश्चितपणे याच्यामध्ये काही ना काही लफडी बाहेर येणार आहेत. मोठे घोटाळे याच्यामध्ये झालेले आहेत. याच्यामध्ये स्पष्ट असं दिसून येत आहे की सुनील मुसळे हे तिकडचे प्रकल्पग्रस्त आहेत आणि जर डॅममध्ये जे पुनर्वसन होते तिथे किती लोक प्रस्तावित होणार होते, त्यांचे किती लोकांचं विस्थापित होणार, पण त्याच्यामध्ये स्पष्ट दिसतं आहे की जर ते स्वतः सांगतात की आम्हाला कुठल्या तरी हॉटेलमध्ये घेऊन गेले आणि जबरदस्ती सही केली तर याच्यामध्ये कुठली न्यायालयीन चौकशी नाही, तर याच्यामध्ये त्वरित गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तो गुन्हा अँटी करप्शनच्या माध्यमातून त्वरित गुन्हा दाखल झाला पाहिजे की त्याच्यामध्ये किडनॅपिंग येतं, त्याच्यामध्ये चौकशी जे पेपर बनावट गेले ते सगळं येणार. कारण जोपर्यंत याच्यावरती कुठल्या प्रकारचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत कुठली चौकशी व कुठल्याही चौकशीला सुरुवात होणार. कारण असे बरेच प्रकरण आहेत की ज्याच्यामध्ये फक्त आदेश काढले जातात, GR काढला जातो. जसं मोपलवार हे MIDC मध्येच होते, समृद्धी महामार्गावर, त्यांना सुद्धा क्लीन चिट दिली गेली मुख्यमंत्र्यांकडनं. कारण मुख्यमंत्री सगळ्यांना क्लीन चिट देण्यासाठीच केवळ त्यांनी प्रत्येकाला आम्ही न्यायालयीन चौकशी करू, आम्ही ही चौकशी करू, परंतु ते फक्त क्लीन चिट येतात. म्हणून मुसळेंना ताबडतोब, जसं कपिल शर्माने एक ट्विट केलं होतं की माझ्याकडनं महापालिकेच्या पण अजून पण कपिल शर्मा कुठेही पुढच्यांच्या समोर आला नाही आणि PM ला केलं होतं. त्यामुळे अशा वेळेला जेव्हा अशी गोष्ट उघडकीस होते त्यावेळेला तत्काळ मुसळेंना अँटी करप्शन तर्फे गुन्हा दाखल केला पाहिजे, तरच त्याची निष्पक्ष चौकशी सुरू होईल. नक्कीच नक्कीच. राजू वाघमारे, मी तुमच्याकडे येते. अगदी 60 सेकंदाचा ब्रेक आहे, तो घेऊन आपण लगेच परत येऊयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. थेट पुन्हा एकदा आपण राजू वाघमारे यांच्याकडे जाऊयात. राजू वाघमारे, बोला. कसं आहे निखिला की या संपूर्ण घटनेमागे जर ज्यावेळी तुम्ही बघाल तर तुमच्या 2 गोष्टी लक्षात येतील. या घटनेमध्ये तथ्य आहे म्हणून मुख्यमंत्र्यांना न्यायालयीन चौकशीची मागणी जी आम्ही केली ती त्यांनी मान्य केली. आता मुख्यमंत्र्यांनी दुसरी गोष्ट जी आता आम्ही सिद्ध करून दाखवली आजच्या पत्रकार परिषदेमध्ये की जे मुख्यमंत्री विधानसभेमध्ये खोटं बोलत होते की ही जमीन सिडकोची नाही, ते आम्ही परत सिद्ध केलं की ही जमीन सिडकोची आहे आणि मुख्यमंत्री खोटं बोलतायत. आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की काय 207-12 वगैरे आम्ही त्याची चौकशी करू. माझं तर म्हणणं आहे की या प्रकरणामध्ये जे जे गुंतलेले आहेत, मग प्रसाद लाड असतील, ते भतीजा असतील, यांच्या सगळ्यांच्या संपत्तीची चौकशी करा की यांची संपत्ती कशी आली, एवढ्या कमी वेळामध्ये यांच्याकडे एवढी मोठी संपत्ती कशी आली, याची पण चौकशी न्यायालयीन झाली पाहिजे. ही आमची 3री मागणी आहे. आणि 4थी मागणी अशी आहे की त्या काळात जे जिल्हाधिकारी होते त्यांना तुम्ही बडतर्फ करा, तुम्ही सिडकोचे जे अधिकारी होते त्यांना बडतर्फ करा. कारण याच्यापूर्वी ज्यावेळी ही जमीन मागितली त्यावेळी सिडकोनी ऑब्जेक्शन घेतलेलं, मग आता सिडकोनी ऑब्जेक्शन का घेतलं नाही? जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार कोणी दिले? आणि या सगळ्यात आली असती. दुसरी गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला कोर्टात जाण्याचाही पर्याय होता. निखिला आम्ही चाललोय कोर्टात, आम्ही कोर्टात चाललेलो आहोत, आम्ही PI दाखल करणार आहोत आणि आम्ही याचा नाही तो दावा त्यांना 1000 कोटीचा टोकू द्या. कारण स्वतःचा बचाव करण्यासाठी लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी करतात. आणि राहिले मुख्यमंत्री, आम्ही आता सिद्ध केलं की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री स्पष्टपणे सडेतोडपणे खोटं बोलतो. हे काँग्रेसने सिद्ध केलं. आणि गेल्या 4 वर्षाचा इतिहास बघितला तर क्लीन चिट शिवाय त्यांनी दुसरं काहीच केलेलं नाही. एक महत्वाचा मुद्दा आहे की एकाच दिवसामध्ये 4 प्रकारचे व्यवहार झाले, 4 प्रकारचे व्यवहार झाले गतिमान पद्धतीने. आणि हे कशामुळे झाले? हे जे जमीन विक्रीचा जो व्यवहार झाला, जो पत्रकार परिषदेत ज्याचा उल्लेख झाला की इतक्या स्पीडने कसं झालंय, आणि या सगळ्या स्पीडने असं सहजासहजी होत नाही, ते याच्या मागे कोणीतरी मोठी माणसं असतील. आत्ता जर बघितलं आपण भारतीय जनता पक्षामध्ये अलीकडच्या काळामध्ये जी एक धनदांडगी माणसं जी आहेत, कोणी बँकेमध्ये काही गडबडी करतं, कोणी दुसरे एखाद्या हाऊसिंगमध्ये वेगवेगळ्या गडबडी करतं,
त्यांचे कोण बिल्डर जवळ आहेत. पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला माहिती असेल की नाव घेऊन सांगायला अविनाश भोसले हे शिवसेना पासून सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्या पक्षांशी संबंधित होते. हे बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर हे सगळ्या पक्षांशी संबंधित आहेत, एकमेकावरती हे आरोप करतात. मुद्दा असा आहे की आत्ता वाघमारे जे म्हणतायत की आमचा विजय झालेला आहे का न्यायालयीन आयोगाची चौकशीची मागणी मान्य झाली, आणि ती त्यामध्ये विजय मानू नका. ते तुम्हाला ते प्रेशर आणण्यासाठी तुमची सगळी प्रकरणं काढणार आहेत आता. आणि एक असं आहे की हे जे आरोप जर अण्णा हजारे किंवा केजरीवाल ऐका वाघमारेचे हेच आरोप जर एखाद्या स्वच्छ माणसाने केले असते तर त्याच्यावरती लोकांचा विश्वास बसला असता. तुमची गोची अशी आहे की तुमच्या सुद्धा घरामध्ये अनेक भानगडी आहेत, अनेक भानगडी तुम्ही केलेल्या आहेत. ऐका आमच्याकडे पुरावे आहेत, आमच्याकडे आता 50,000 कोटीचे अनेक गडबडी केल्या असं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये सांगितलं. अतिशयोक्ती असेल पण अनेक प्रकरण तुमच्या काळात झालेले आहेत ना. तुम्ही सोडून कोणाचाही विश्वास बसणार नाही. तुम्ही भानगडी केलेल्या आहेत आणि म्हणून तुम्हाला लोकांनी घरी बसवलेले. आता या सगळ्याची चौकशी होणार आहे. त्यामुळे तुम्ही किंवा काँग्रेस किंवा भाजप आमचा प्रश्न आहे की शेतकऱ्यांच्या हिताचा आहे, गोरगरीब शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. भूसंपादन कायदा ज्याच्यासाठी झालेला आहे त्या शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे. आणि हा जो पैसा तिजोरीमधला आहे सरकारच्या, एकीकडे नरेंद्र मोदी म्हणतात आम्ही हमी भाव दिले आणि एकीकडे शेतकऱ्याची अशी शेतकऱ्याला लुटायचं, हे बंद झालं पाहिजे. काँग्रेस आणि भाजपमध्ये आम्हाला कुठलाही रस नाही. नक्कीच. मला थोडंसं लवांडेंकडे जायचंय, मगाचपासून ते बसलेले आहेत. लवांडे बोला. नाही, मला इथे प्रवीण दरेकर आणि निलमताई जे काय आज सुरात सूर मिसळून बोलतायत याची शंका येते. कारण मुंबई महापालिकेची निवडणूक आपल्याला आठवत असेल, तिथे मुंबईमध्ये अनेक माफियागिरीबद्दल आरोप झाले होते. त्याचं काय झालं पुढे? SRA घोटाळ्याबद्दल एक माणूस तुम्ही निखिलाजी टीव्हीवर दाखवत होता, 2-3 दिवस लाखो रुपये घेऊन एक माणूस कार्यकर्ता तिथला तो बंडल पैशाचे घेऊन बसला होता. त्या SRA घोटाळ्याचं काय झालं होतं? मेहता प्रकरणाच्या संदर्भात अनेक घोटाळे, म्हणजे तुम्ही चिक्की घोटाळा असेल, पुण्यातला डाळ घोटाळा असेल, हे सगळे घोटाळे कसे काय दडपले गेले याची का चौकशी झाली नाही? त्यामुळे या चौकशी सुद्धा निपक्षपाती व्हायला पाहिजे खरं. आणि याच्यातून जे काय आता पुढे येणार आहे ते महत्वाचं असणार आहे. आणि इथे विरोधकांना कुठेतरी पिंजऱ्यात ठेवून, आरोपीच्या पिंजऱ्यात रोखून मुख्यमंत्र्यांनी स्वतःच वकील व्हायचं, स्वतःच आरोपी व्हायचं आणि स्वतःच न्यायाधीश बनायचं, हे धंदे सोडले पाहिजे. कारण अनेक घोटाळे या मुख्यमंत्र्यांनी दाबलेले आहेत. क्लीनचिट देऊन त्या ठिकाणी अनेक घोटाळे त्या ठिकाणी बाजूला ठेवलेले आहेत. हे आपल्याला नाकारता येणार नाही. आरोपांमधली हवा काढली मुख्यमंत्र्यांनी, असं काढलं तर असं म्हटलं आम्ही तर आणखी काय वायगळ आहे यामध्ये? याच्या आधी कोरेगाव भीमाची सुद्धा न्यायालयीन चौकशी त्यांनी डिक्लेअर केली होती. काय झालं कोरेगाव भीमाच्या दंगलीत? तुम्ही न्यायालयीन चौकशी संभाजी भिडेंना अटक झाली का? विकासजी, मी एक तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पक्ष प्रत्येक प्रवीण आहे, भारतीय जनता पक्ष प्रचारामध्ये नेमकं काय इन्व्हेस्टिगेशन तुम्ही नीट करत नाही, अभ्यास नीट कमी पडतो तुमचा, हे तुम्ही भारतीय जनता पक्षाकडनं घेण्यासाठी गोष्ट आहे. प्रवीण दरेकर पुन्हा एकदा आपल्याशी जोडले गेलेले आहेत. प्रवीण दरेकर, अजूनही विरोधकांचं समाधान झालेलं नाही आहे न्यायालयीन चौकशी संदर्भात. आणि जरीही सांगितलं की दूध का दूध, पाणी का पाणी हे होऊन जाऊ देत, तसं शिशे का घर हे सगळं झालं, मात्र त्यानंतर सुद्धा मी मगाशी म्हटलं तुम्हाला की साफ नियत साफ विकास, यामध्ये साफ नियत सुद्धा दिसायला हवी, पारदर्शकतापणा यायलाच हवा. त्यासाठी तुम्हाला असं वाटतं का की फक्त न्यायालयीन चौकशी पुरेशी आहे? नाही, निखिलाजी, या ठिकाणी न्यायालयीन चौकशी जी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली त्याचं स्वागत झालं पाहिजे. मगाशी आमच्या सहकाऱ्यांनी सांगितलं कालबद्ध वेळेत झाले पाहिजे, त्यालाही आमचं समर्थन आहे. निश्चित वेळेत त्याचा निर्णय आला पाहिजे. मला निखिला या ठिकाणी सांगावं वाटतं की इथे मुख्यमंत्र्यांविषयी असूया दिसते. त्या ठिकाणी आमचे पत्रकार मित्र बोलले, मोठ्या तोंडानं बोलतायत, ते दुसरे बोलतायत. बोल बच्चन राज्याच्या मुख्यमंत्र्यांची एक गनिमा आहे आणि त्यामुळे त्याविषयी बोलत असताना सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये त्या पदाची गनिमा राखून सुद्धा बोलणं अत्यंत आवश्यक आहे. असं सांगितलं गेलं की मुख्यमंत्री अस्वस्थ होते. आताही माझं आव्हान आहे की त्या ठिकाणी पारदर्शकपणे मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी वक्तव्य केलं आणि यांनाच त्या ठिकाणी लोकांसमोर त्या ठिकाणी
उघडं केलं आणि मुख्यमंत्र्यांची त्यामुळे भलावण करायला या ठिकाणी आम्ही काही 700 भाजपचे कार्यकर्ते नाही. या ठिकाणी मुख्यमंत्री गेले. तिची किंमत भाजपचे मुख्यमंत्री 50,000 कोटी जरा ऐका ना बोलतोय ते. काही नाही. बोला, आम्हालाही तसं बोलता येतं, आम्हालाही बोलता येतं. जरा माझं पूर्ण होऊ द्या राजू, माझं पूर्ण झाल्यावर आपण बोला. आणि त्याच्यामुळे त्या 50,000 कोटीला जबाबदार कोण, त्याच्यामुळे एकाकडे बोट दाखवत असताना आपल्याकडे 4 बोट आहेत याचं भान मला वाटतं काँग्रेसला त्या ठिकाणी झालं नाही. मगाचपासून राजू वाघमारे त्या ठिकाणी बोलतायत मुख्यमंत्री खोटं बोलतात, मुख्यमंत्री खोटं बोलतायत. विधिमंडळाच्या सभागृहात, पवित्र सभागृहात मुख्यमंत्र्यांचं खोटे आरोप करण्यापेक्षा सिद्ध करा. आणि त्या ठिकाणी तुम्ही पत्रकार परिषदेत जे बोल दौंडकर आपल्याला थांबायचं अगदी काही सेकंदात. तुम्ही बोलताय ते सत्य, मुख्यमंत्री बोलतायत ते खोटं. मला वाटतं अशा साफ होताचे आहे, त्याच्यामध्ये विकास आहे, पण साफ नियत कुठे दिसत नाहीये. कारण उत्तर मुंबईचे जी भूखंडाचं माफिया शिरलेले आहेत ते नवी मुंबई एअरपोर्ट हे लक्ष केंद्रित करून सगळ्या गोष्टी आपण या चर्चेमध्ये इथेच थांबूया. धन्यवाद, तुम्ही चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल.